नमस्कार मैत्रिणी, आषाढी वारीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. श्री विठ्ठलांचे परमभक्त संत दामाजी पंत यांची माहिती व कथा हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेलेत ज्यांनी भक्ती मार्गाचा मळा फुलवला, जसे की चोखामेळा, कानोपात्रा, संत जनाबाई असे अनेक संत होऊन गेले. त्यापैकी संत दामाजी पंत हे देखील संत होऊन गेले आहेत. त्यांनी समाजाला भक्ती मार्गाचा संदेश दिला. तर असे हे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहे. तर यापैकी आपण आता संत दामाजी पंत यांची माहितीला व कथेला आपण सुरुवात करत आहोत. संत दामाजी पंत हे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा गावातील हे राहणारे असे महान संत होय. हे संत दामाजी पंत यांचा कार्यकाळ हा 1300 ते 1382 एवढा आहे. दामाजी पंत हे पंढरपूर जवळील मंगळवेढ्यामधील देशपांडे अथवा कुलकर्णी घराण्यातले होते. एक प्रकारे बादशाहसाठी सारा वसुलीचे काम करण्याचे त्यांना अधिकार होता. धान्य रूपाने सारा वसूल करून ते गोदामात ठेवणे आणि त्याचा हिशोब बेदरला बादशाला तो सादर करणे, दाखवणे आणि बादशाच्या आदेशाप्रमाणे धान्य अथवा धान्य विकून आलेले जे पैसे आहेत ते बादशाकडे पोचवणे असे साधारणपणे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. तर समाज पद्धतीनुसार निरोप अथवा द्रव्य दुसऱ्या ठिकाणी पोचणे व प्रवासात सोबत जाणे, सोबत करणे आदी सर्व कामे महार मंडळी करत असत. पंढरपूर जवळील धार्मिक घरात जन्मलेल्या दामाजी पंतांनी ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आदी अभ्यास त्यांचा झालेला होता. शिवाय कुलकर्णी पदासाठी आवश्यक असणारे व्यावहारिक बौद्धिक ज्ञान हे त्यांच्याकडे होते. तर बिदरच्या बादशाचे अधिकार असलेले दामाजी पंत आपल्या सत्शील कनवळ स्वभावामुळे ते लोकप्रिय होते. प्रामाणिक आणि लोकप्रिय अधिकार असल्याने कदाचित इतर अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर रागराग होता. तर असे हे सरकारी अधिकारी पदाची कर्तव्य, घरची जबाबदारी, भजन कीर्तन आदी सर्व ते उपक्रम, पंढरीची वारी अशा गोष्टींमध्ये दामाजी पंताचे आयुष्य हे ते घालवत होते. त्यांच्या आयुष्यात ते पंढरीची वारी, भजन कीर्तन, घराची जबाबदारी, त्यांचे अधिकार असलेल्या पदाची कर्तव्य ते सर्व व्यवस्थित असे ते पार पाडत असत. तर अशा ह्या मंगळवेढा गावामध्ये हे ते काम करत असत. बादशाचे हे एक मामलेदार म्हणून ते काम करत असत. तर अशा अशा मंगळवेढा गावामध्ये त्या गावामध्ये एक मोठं संकट उभे राहिले, ते म्हणजे दुष्काळ. तर मंगळवेढा प्रांतामध्ये मोठा असा दुष्काळ पडला होता. तर त्या गावामध्ये त्या वर्षी पाऊसच न झाल्यामुळे शेतकरी अतिशय हवालदिल झाले होते. तर आता शेतामध्ये काहीही पिकले नव्हते. त्यामुळे तिथल्या गावकऱ्यांना खायला अन्न नव्हते. तिथे सारा भरणे तर दूरचीच गोष्ट होती. तर अशा काळात दामाजी पंतांनी त्या गावकऱ्यांना अन्न पाणी नसल्यामुळे त्यांनी वैयक्तिक पातळीवर मदत करायला सुरुवात केली. स्वतःकडे जे आहे ते धान्य ते सुरुवातीला ते गावकऱ्यांना देत असत. दामाजी पंतांनी स्वतःसाठी जी साठवणूक न करता लोकांना त्यांनी जे आपल्याकडे आहे ते धान्य वाटपाला त्यांनी सुरुवात केली. अर्थात वैयक्तिक पातळीवर सर्वस्व लुटून केलेली ही मदत लोकांना मात्र ही अपुरी पडत होती. कारण त्यांच्याकडे जे धान्य होतं तेच अपुरे होते. तर गावकऱ्यांना ते कमी पडू लागले. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत चालली होती. अशा वेळेस लोकांचे ते हाल त्यांना बघू वाटत नव्हते. त्यांचे प्राण कासावीस होत होते. तर दामाजी पंतांनी एक मोठा असा धाडसी निर्णय घेतला. तो म्हणजे सरकारी गोदामामध्ये जे धान्य साठलेले होते ते सर्व धान्य
सारा रूपाने गोळा केलेले धान्य ते त्यांनी सरकारकडून लोकांकडे सारा म्हणून गोळा केलेले धान्य पडून होते. या गोदामाची मालकी ही दामाजी पंताकडे असली तरी हे धान्य सरकारचे होते. तरीही दामाजी पंतांनी स्वतःच्या जबाबदारीवर धान्याचे कोठार हे सर्व गावकऱ्यांना लुटले. ज्या त्यामध्ये जे काही धान्य आहेत ते सर्व ते त्यांनी नागरिकांना गावकऱ्यांना देऊन टाकले. तर स्वतःच्या जबाबदारीत ते त्यांना धान्य गावकऱ्यांना दिले. कारण गावकरी हे गरीब आणि उपाशी जनतेनं त्यांनी देऊन टाकले. तर त्यांच्या पोटाची सोय झाली. अनेकांचे प्राण वाचले. दामाजी पंतांना हा सर्व पाहून अतिशय आनंद झाला. पण मात्र ही गोष्ट बादशाकडे पोहोचण्याआधीच इतर काही नतद्रष्ट जे त्यांच्यावर वाईट नजर ठेवून असणारे मंडळींनी कोठार लुटल्याचे बेदारला कळवले. म्हणजे बादशाकडे ही बातमी त्यांनी जे वाईट लोक आहेत त्यांनी आधीच बादशाकडे ही घडलेली घटना ही त्यांना सांगितली. ते ऐकून बादशांना अतिशय राग आला. त्यांनी सैन्य पाठवून दामाजी पंतांना अटक केली. दामाजी पंतांनी लुटलेल्या धान्याच्या किमती एवढे द्रव्य जमा करावेत असा आदेश दामाजी पंतांना दिला. द्रव्य जमा केल्यानंतरच त्यांची कारावासातून सुटका होईल असं बादशाने त्यांना फरमान सोडले. दामाजी पंतांनी जनता जनार्दनासाठी केलेल्या सेवेने प्रसन्न होऊन स्वतः पंढरीनाथ दामाजी पंतांच्या मदतीला धावून आले. तर देवाने श्री विठ्ठलाने विठू महाराजचे रूप घेतले आणि दामाजींना सोडवण्यासाठी बादशाच्या दरबारात गेली. बादशाला जोहर केला. बादशाचा कागद व देणे असलेले द्रव्य मोहराच्या रूपात विठू महाराने हे धान्य हे द्रव्य हे बादशाला दिले. आणि काही वेळानंतर हा विठू महाराज हा गुप्त झालेला आहे. तर स्वतः देव दामाजी पंतांच्या मदतीला आल्याचे पाहून बादशाला आपल्या चुकीची जाणीव झाली की त्यांनी जनतेसाठी धान्य दिलेले होते. दामाजी पंतावर आपण अन्याय केलेला आहे. ही त्यांची चूक त्यांना कळून चुकली. बादशाने दामाजी पंतांची माफी मागितली. दामाजी पंतांकडे देवाचे व विठू महाराजचे रूप बघण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. दामाजी पंतांसाठी देवाने बादशाला दर्शन दिले. तर आता हे पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराचा जो भव्य लाकडी मंडप आहे त्या ठिकाणी गरुड मंदिरामागे एक कट्टा होता. तेथे अथवा तिथून बादशाला भगवंताचे दर्शन दिले असे म्हणतात. देवाने विठू महाराजचे रूप घेतले ही चमत्कारिक कथा किंवा ऐकूनच चमत्कार आपल्या सर्वांना वाटत नसेल तर राजवाडे व इतर काही इतिहासकारांनी विठू महार नावाचे ऐतिहासिक व्यक्ती होते असं दाखवून दिले. हा विठूच म्हणजेच पंढरीनाथ होय. तर असं ह्या श्री विठ्ठलाने तर दामाजी पंतांचे संकट असे त्यांनी नाहीसे केलेले आहे. आणि दामाजी पंतांची कृती मात्र निश्चित व श्रेष्ठ वंदनीय आहे. तर असे हे दामाजी पंतांना श्री विठ्ठलांनी मदत केलेली आहे. तर अशा ह्या दामाजी पंतांचा निधन शके 1382 त्यांचं हे निधन झालेलं आहे. तर अशा पंतांची समाधी अगदी साध्या रूपात मग छत्रपतींचा मुलगा राजाराम याने घुमटवाजा इथे त्यांनी मंदिर बांधलेले आहे. तर अशा सुंदर मंदिरात त्यांनी विठ्ठल रुक्माई आणि दामाजी पंत यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. तर असं हे मंगळवेढा गावातले श्री दामाजी पंतांना श्री विठ्ठलांनी त्यांना मदत केलेली आहे आणि त्यांची सुटका केलेली आहे. तर अशी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.